अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दिवस हा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून वादळी ठरण्याची शक्यता आहे। भोंदूबाबा अशोक खरातवरून विरोधक हे सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची शक्यता आहे। तर त्याच वेळी महाविकास आघाडीच्या काळामध्ये खरात याच्या संस्थेला पाणी दिल्यावरून देखील सत्ताधारी विरोधकांची कोंडी करू शकतात। दरम्यान सभागृहामध्ये आज जोरदार खडाजंगी पाहायला मिळू शकते। तर सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या भूमिकेनंतर शिवसेना ॲक्शन मोडवरती आलेली असून शिंदेंनी बैठक बोलावली आहे आणि उद्धव ठाकरेंसह 9 आमदारांचा विधान परिषदेतील कार्यकाळ हा आज संपणार आहे आणि त्यांना देखील निरोप दिला जाईल। त्यामुळे अशा पद्धतीने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हे 3 प्रमुख मुद्दे आपल्याला दिसून येणार आहेत आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा हा आजपासून सुरू होतोय। या आठवड्यामध्ये नेमकं कोणकोणत्या मुद्द्यावरती चर्चा होऊ शकते, कोणत्या मुद्द्यावरून हे शेवटचा आठवडा गाजू शकतोय? एकूणच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आहे आणि कुठेतरी आजचा दिवस हा वादळी ठरण्याची शक्यता आहे। एकूणच कॅप्टन खरात प्रकरणावरनं विरोधक हे सत्ताधाऱ्यांची आपल्याला कोंडी करताना पाहायला मिळू शकतात। प्रामुख्यानं जर पाहायचं तर अनेक प्रकरणं आपल्याला बाहेर येताना दिसत आहेत। एकूण नेते अधिकारी यामध्ये कुठेतरी सामील आहेत आणि त्यावरनं कुठेतरी विरोधक हे सत्ताधाऱ्यांची कोंडी करू शकतात। दुसरीकडे एकूण महाविकास आघाडीच्या काळामध्ये खरात याला पाणी देण्याचा देखील प्रश्न हा समोर येताना दिसतो आहे आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर देखील कुठेतरी आक्रमक पवित्रा हा घेतला जाऊ शकतो। या प्रकरणी एकूण कशा पद्धतीने आता सरकार सामोरं जात आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। दुसरीकडे साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेवरनं जो सगळा आपल्याला राडा होताना पाहायला मिळालेला होता आणि त्यामुळे कुठेतरी सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये आपल्याला नाराजी पाहायला मिळते आहे। भाजपचा अध्यक्ष जरी का बसला असला तरी एकूणच शिवसेने आणि राष्ट्रवादी ही एकत्र येत कुठेतरी प्रयत्न आपल्याला करताना पाहायला मिळत होते। मात्र एकूणच यामध्ये अनेकदा आपल्याला अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहेत। शिवसेनेची नाराजी देखील आहे, राष्ट्रवादी देखील आक्रमक होताना दिसत आहे आणि अशातच आज विधिमंडळाच्या पायऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आंदोलन देखील आपल्याला होताना दिसेल। प्रामुख्यानं दुसरा मुद्दा जर का पाहायचा तर अजित पवार यांच्या संदर्भात यांचा जो अपघात झालेला होता त्या संदर्भात चर्चा व्हावी अशा प्रकारची मागणी ही वारंवार आपल्याला होताना दिसत आहे। मात्र एकूणच या संदर्भात अद्यापपर्यंत चर्चा ही आपल्याला होताना दिसलेली नाही आणि त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे काही आमदार आहेत त्यांच्याकडनं देखील या संदर्भात मागणी ही आपल्याला आज होताना पाहायला मिळेल आणि त्यामुळे एकूणच या तिन्ही गोष्टींवरनं कुठेतरी सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल हे आक्रमक होताना दिसतील। प्रामुख्यानं खरात प्रकरणी कशा पद्धतीनं राज्य सरकार हे सामोरं जात आहे हे बघावं लागेल। अगदी निश्चित, त्यामुळे या अधिवेशनासंबंधीचे सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।